नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, उतारा व त्यावर आधारित प्रश्न. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने अथांग प्रगती केली असली तरी निसर्गाचे संतुलन बिघडवून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे. वृक्षांची अनिर्बंध कत्तल, औद्योगिकरणाचा अनियंत्रित विस्तार आणि प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पूर्वी आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग हाच मानवाचा खरा पाठीराखा आहे हे विसरून चालणार नाही. वृक्षारोपण आणि जलसंवर्धन ही केवळ लोकचळवळ न राहता ती प्रत्येक नागरिकाची जीवनशैली बनली पाहिजे. तरच भावी पिढीला शुद्ध पाणी, हवा मिळू शकेल. तर बघा, मानवाने प्रश्न पहिला आहे, मानवाने स्वतः नुकसान कशामुळे करून घेतलेले आहे? अथांग ज्ञान मिळवल्यामुळे, निसर्गाचे संतुलन बिघडवल्यामुळे, जलसंधारण केल्यामुळे, लोकचळवळ उभारल्यामुळे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निसर्गाचे संतुलन बिघडवल्यामुळे. बघा, इथं निसर्गाचे संतुलन बिघडून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे. प्रश्न क्रमांक 2, उतार्यात आलेल्या पाठीराखा या शब्दाचा योग्य अर्थ काय? पाठीवर हात ठेवणारा, पाठीमागे उभा राहणारा, रक्षण करणारा किंवा आधार देणारा, पाठलाग करणारा, शत्रू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रक्षण करणारा किंवा आधार देणारा. बघा, प्रश्न क्रमांक 3, भावी पिढीच्या सुरक्षेसाठी उतार्यात कोणता उपाय सुचवलेला आहे? तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे, प्लॅस्टिकचे उत्पादन वाढवणे, वृक्षारोपण व जलसंधारण जीवनशैली बनवणे, औद्योगिकरण बंद करणे. तर बघा, प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वृक्षारोपण व जलसंधारण ही जीवनशैली बनवणे हा भावी पिढीच्या सुरक्षेसाठी उतार्यात उपाय सुचवलेला आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे विभाग क्रमांक 2, कविता व त्यावर आधारित प्रश्न. खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. कष्टाच्या शेतात राबती काळे हात, त्यांच्याच घामाने फुलते हिची पकात. सोसून ऊन वारा, झेलून पावसाची धार, मातीतून पिकवतो तो धान्याचा कोठार. जगताचा पोशिंदा, अन्नाचा दाता तो, स्वतः मात्र उपाशी पोटी झोपतो. कवितेत जगताचा पोशिंदा असं कोणाला म्हणलेलं आहे? तर बघा, जगताचा पोशिंदा पावसाला, कष्टकरी शेतकऱ्याला, धान्याच्या कोठाऱ्याला, काळ्या मातीला. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कष्टकरी जो शेतकरी आहे त्याला कवितेत जगताचा पोशिंदा म्हणलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, कष्टाच्या शेतात राबती काळे हात या ओळीतून कोणता भाव व्यक्त होतो? हाताचा काळा रंग, शेतकऱ्याचे अपार कष्ट व पराकाष्ठा, शेतातील काळी माती, आकाशातील काळे ढग. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कष्टाच्या शेतात राबती काळे हात म्हणजे शेतकऱ्याचं अपाट कष्ट व पराकाष्ठा या ओळीतून व्यक्त होते. प्रश्न क्रमांक 6, कवितेतील पोशिंदा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. अन्नदाता, भक्षक, शोषक, रक्षक, कष्टकरी. बघा, पोशिंदाच्या विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भक्षक किंवा शोषक. प्रश्न क्रमांक 7, बघा, पर्वत या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असं विचारले? तर बघा, अचल समानार्थी आहे, अद्री समानार्थी आहे, गिरी समानार्थी आहे आणि पर्याय क्रमांक 4, अंबर हा समानार्थी शब्द नाही म्हणून हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, समीरण या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? वारा, सूर्य, समुद्र, चंद्र. तर बघा, समीरण या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द आहे वारा, पर्याय क्रमांक 1. बघा, प्रश्न क्रमांक 9, कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. कंजूष, उदार किंवा दानशूर, गरीब, कडक. तर बघा, पर्याय क्रमांक 2, उदार किंवा दानशूर हा कृपण या शब्दाला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. बघा, प्रश्न क्रमांक 10, अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? अग्रज, बंधू, मित्र, शत्रू. तर बघा, अनुजच्या विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज, आधी जन्मलेला. प्रश्न क्रमांक 11, ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. तर बघा, अजातशत्रू, निशस्त्र, अजिंक्य, मितभाषी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अजातशत्रू. ज्याला कोणीही शत्रू नाही असा म्हणजेच अजातशत्रू. प्रश्न क्रमांक 12, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? स्वावलंबी, मुसद्दी, परधार्जिना, मनकवडा. तर बघा, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा म्हणजेच परधार्जिना, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. प्रश्न क्रमांक 13, अंबारी म्हणजे काय? तर बघा, घोड्यावरील आसन, हत्तीच्या पाठीवरील बैठकीची जागा, उंटावरील खोगीर, रथाचे चाक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हत्तीच्या पाठीवरील बैठकीची जागा.
प्रश्न क्रमांक 14 पाहण्या अगोदर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पक्ष्यांचा किलबिलाट तसा नाण्यांचा काय असतो? तर बघा खणखणाट, छनछनाट, कडकडाट, घणघणाट. तर बघा नाण्यांचा काय असणार आहे? खणखणाट. प्रश्न क्रमांक 14चं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 हात दावून अवलक्षण करणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? हाताची रेष दाखवणे, हाताने चांगले काम करणे, स्वतःहून संकट ओढवून घेणे, दुसऱ्याला मदत करणे. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हात दावून अवलक्षण करणे म्हणजे स्वतःहून एखादं संकट स्वतःवर ओढवून घेणे. प्रश्न क्रमांक 17 अति तिथे माती या म्हणीशी मिळती जुळती म्हण खालीलपैकी कोणती? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, उथळ पाण्याला खळखळाट मोठा, गर्वाचे घर खाली, एका हाताने टाळी वाजत नाही. तर बघा अति तिथे माती म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच होतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 1 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पुढचा प्रश्न आहे 18 डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. डोळे जळजळणे, डोळ्यात औषध घालणे, अत्यंत सतर्कतेने व लक्षपूर्वक पाहणे, डोळे मिटून घेणे. तर बघा डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच अत्यंत सतर्कतेने व लक्षपूर्वक पाहणे. प्रश्न क्रमांक 19 कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. गळ्यापर्यंत अंघोळ करणे, गळा साफ करणे, ठार मारणे आणि सरबत पाजणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ठार मारणे. प्रश्न क्रमांक 20 पायाखाली तुडवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पाय धुणे, रस्त्यावरून चालणे, पूर्णपणे धुडकावून लावणे, नष्ट करणे, पाऊल ठेवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पायाखाली तुडवणे म्हणजे पूर्णपणे धडकावून लावणे किंवा नष्ट करणे. बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोड शब्द कोणता? तर बघा कामधंदा, काम पाणी, काम झाड, काम रस्ता. तर बघा बरोबर जोड शब्द आहे पर्याय क्रमांक 1 कामधंदा असा जोड शब्द आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 22 केर कचरा या जोडशब्दात केर या शब्दाचा अर्थ काय? पाणी, झाडू, टाकाऊ वस्तू किंवा कचरा आणि माती. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केर म्हणजे टाकाऊ वस्तू किंवा कचरा. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 हात या शब्दाचा भिन्न अर्थ नसलेला म्हणजे वेगळा अर्थ नसलेला पर्याय शोधा. बघा कर, बाहू, हस्त, पद भिन्न अर्थ नसलेला पर्याय शोधायचा आहे. कर याचा अर्थ भिन्न नाही आहे, हस्तचा अर्थ पण भिन्न नाही आहे, बाहूचा पण अर्थ भिन्न नाही आहे आणि भिन्न अर्थ नसलेला आहे पद. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आध्यात्मिक, 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 अध्यात्मिक. पर्याय क्रमांक 2 मध्ये लिहिलेला जो शब्द आहे आ त्यानंतर ध अर्ध त्याला या म ला पहिली वेलांटी आणि क आध्यात्मिक पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 अचूक लिहिलेला शब्द पर्यायातून शोधा. कवयित्री, 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 कवित्री. तर बघा याचं हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कवयित्री हे बरोबर लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28 खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत? माझ्या मित्राने परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. तर बघा 1, 3 एकही नाही. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2. बघा परीक्षेत हा शब्द चुकलेला आहे आणि त्याचबरोबर उज्ज्वल हा पण शब्द चुकीचा लिहिलेला आहे. तर बघा परीक्षेत हा शब्द लिहिताना रला दुसरी वेलांटी आणि परीक्षेत असं लिहिणं हे योग्य आहे आणि त्याचबरोबर उज्ज्वल हा शब्द लिहिताना ज हा 2 वेळा येतो, एक अर्धा ज आणि एक पूर्ण ज. उज्ज्वल असा शब्द शुद्ध शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहा किती सुंदर दृश्य आहे हे या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह आलेले आहे? पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि स्वल्पविराम. तर बघा शेवटी या पर्यायापैकी जे चिन्ह आलेले आहे ते आहे उद्गारवाचक चिन्ह इथं आलेलं आहे. समजा हे दुहेरी अवतरण चिन्ह पण तसं शेवटी आलेलं आहे पण पर्यायांमध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह विचारलेलं नाही. पर्यायामध्ये जे आहे ते उद्गारवाचक चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 30 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? संयोग चिन्ह, अर्धविराम, अपसरण चिन्ह, अवतरण चिन्ह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरत असतो. प्रश्न क्रमांक 31 गुरुजी म्हणाले सत्य बोला या वाक्यात हे कोणते चिन्ह आहे? दुहेरी अवतरण चिन्ह, स्पष्टीकरण चिन्ह, एकेरी अवतरण,
स्वल्पविराम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकेरी अवतरण चिन्ह आहे, याला आपण एकेरी अवतरण चिन्ह म्हणतो. आणि हे जे आहे याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो, पण यात आलेलं आहे एकेरी अवतरण चिन्ह. प्रश्न क्रमांक 32, खालील वाक्यातील योग विराम चिन्ह असलेले वाक्य ओळखा. तू कुठे चाललास, तू कुठे चाललास, तू कुठे चाललास, तू कुठे चाललास. तर बघा हे जे वाक्य आहे यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, तू कुठे चाललास, म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह हवं आणि ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, हिमालय हा उंच पर्वत आहे, या वाक्यातील हिमालय हे नामाच्या कोणत्या प्रकारात येतं. सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, धातुसाधित नाम. तर बघा हिमालय हा जो शब्द आहे तो हिमालय हे का पर्वताचं नाम आहे. तर बघा पर्वत हे सामान्य नाम आहे, पण हिमालय हे एका विशिष्ट पर्वताचं नाव आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेष नाम. बघा प्रश्न क्रमांक 34, श्रीमंती, सौंदर्य, नम्रता ही कोणत्या प्रकारची नामे आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाववाचक नाम, कारण ही विशिष्ट गुण दाखवतात म्हणून हे भाववाचक नाम आहेत. प्रश्न क्रमांक 36, सैनिक शूर असतात, या वाक्यातील शूर हा शब्द काय दर्शवतो. तर बघा नाम, क्रियापद, विशेषण, सर्वनाम. तर बघा सैनिक शूर असतात, तर शूर हा जो शब्द आहे हा सैनिक या शब्दाविषयी विशेष माहिती देतो, कारण सैनिक शूर असतात, धाडसी असतात, जिद्दी असतात. मग शूर या शब्दामुळे आपल्याला कळालं की विशेष माहिती मिळाली, म्हणून पर्याय क्रमांक 2 शूर हे काय आहे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 37, त्याने मला 10 रुपये दिले, या वाक्यातील 10 हे कोणते विशेषण आहे. बघा गुणविशेषण, सार्वनामिक विशेषण, संख्या विशेषण, क्रमवाचक विशेषण. तर बघा विशेषणामध्ये जे प्रकार आहेत, एखाद्या व्यक्तीचा गुण दाखवत असेल तर ते गुणविशेषण. आता बघा 10 रुपयेमध्ये 10 हे जे आहे ते संख्यावाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 38, पक्षी आकाशात उडाला, या वाक्यातील क्रियापद कोणते. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पक्षी उडाला, आकाशात पक्षी व उडाला. तर बघा उडाला हा जो शब्द आहे तो क्रियावाचक शब्द आहे आणि तो वाक्य पूर्ण करतो, म्हणून उडाला हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39, वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. वाघीण, वाघीण, वाघिणी, वाघिणी. तर बघा इथं वाघीण हे दोन्ही जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत, वाघीण असा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता. तो रस्ता, ती नदी, ते झाड, ती इमारत. बघा तो रस्ता हे पुल्लिंगी झालं, ती नदी स्त्रीलिंगी झालं, ती इमारत स्त्रीलिंगी झालं आणि ते झाड नपुंसकलिंगी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41, वचन बदला, दिशा, दिशांचे, दिशी, दिशेला, दिशा बदल होत नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे, कारण आपण काय म्हणतो 4 दिशा असं जरी म्हणलं तरी आपण दिशा हाच शब्द वापरतो, आणि एक दिशा असं जरी म्हणलं तरी आपण त्यावेळी दिशा हाच शब्द वापरतो, म्हणून दिशा या शब्दाचं वचनात बदल होत नाही. प्रश्न क्रमांक 42, सासू या शब्दाचे अनेक वचन काय होईल. सासवा, सासूंचा, सासूबाई, सासवे. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सासवा. प्रश्न क्रमांक 43, मी दररोज नियमित अभ्यास करतो, या वाक्यातील काळ ओळखा. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, रीतिभूतकाळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ, कारण ती क्रिया चालू असते. उद्या शाळा बंद राहील, या वाक्याचा काळ कोणता. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. तर बघा उद्या शाळा बंद राहील म्हणजे पुढचं सांगितलेलं आहे, म्हणून आहे भविष्यकाळ पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48 ते 50, खालील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद वाचून रिकाम्या जागी योग्य पर्यायांची निवड करा. काल आमच्या शाळेत मोठ्या उत्साहात टिंबटिंब साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व टिंबटिंब सादर केले. मुख्याध्यापकांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे टिंबटिंब केले. बघा 48 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. वार्षिक स्नेहसंमेलन, रविवारचा दिवस, परीक्षा देऊन सुट्टीचा दिवस. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काल आमच्या शाळेत मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन साजरं करण्यात आलं. पुढे आहे 49, या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व टिंबटिंब सादर केले. तर बघा सांस्कृतिक कार्यक्रम सोबत नाटक व नृत्य सादर केले. आणि प्रश्न क्रमांक 50, मुख्याध्यापकांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक व बक्षीस वितरण केले, ताडण केले, दुर्लक्ष केले, शिक्षा केली. तर बघा कौतुक व बक्षीस वितरण केले हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सराव प्रश्नपत्रिका मराठी या विषयाची पाहिलेली आहे.
तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुम्हाला हवे असलेले व्हिडिओचे विषय टाकण्यासाठी अवश्य कमेंट करा.